स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी वंदन. तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या या पवित्र चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण आज स्वामी समर्थ आपल्याशी थेट बोलणार आहेत. पण थोड्या वेळाने आता जरा डोळे बंद करा, मन शांत करा. स्वामींचं नाव हळूच घ्या. श्री स्वामी समर्थ. आता तुमच्यासमोर 4 नंबर आहेत. हे नंबर साधे नाहीत भक्तांनी. हे नंबर तुमच्या भाग्याशी, कर्माशी आणि पुढील वाटचालीशी जोडलेले आहेत. घाई करू नका. मनात जो नंबर पुन्हा पुन्हा येतोय, ज्या नंबरकडे तुमचं लक्ष ओढलं जातंय, तोच नंबर स्वामींनी तुमच्यासाठी निवडलेला आहे. हा नंबर निवडल्यानंतरच स्वामी समर्थांचा संदेश हळूहळू उघड होत जाईल आणि तुम्हाला कळेल तुमच्या आयुष्यात पुढे काय लिहिलं आहे. स्वामी भक्तांनो, आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण हळूहळू जवळ येतो आहे. पण स्वामी समर्थ कधीच घाई करत नाही. ते आधी आपलं मन तपासतात, आपली श्रद्धा पाहतात आणि मगच कृपा करतात. म्हणून भक्तांनो, हा व्हिडिओ ऐकत असताना कुठलीही घाई नको. हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही, हा अनुभवण्यासाठी आहे. ज्या भक्तांनी आज हा व्हिडिओ लावला आहे ते काही कारणानेच इथे आले आहेत. स्वामी समर्थ कोणालाही विनाकारण बोलत नाही. कदाचित कोणी संकटात असेल, कोणी आर्थिक अडचणीत असेल, कोणी नात्यांमध्ये दुखावलेला असेल, तर कोणी शांतता शोधत असेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी प्रत्येकाच्या सोबत आहे, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. आता भक्तांनो, मनातला गोंधळ बाजूला ठेवा. भूतकाळात काय झालं ते विसरा आणि भविष्यात काय होईल याची भीती सोडा. हा क्षण फक्त तुमचा आहे आणि स्वामींचा आहे. थोडा वेळ शांत बसा, श्वासावर लक्ष ठेवा, मनात स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, ज्यावेळी मन पूर्णपणे शांत होतं त्यावेळेस स्वामींचा संकेत मिळतो. तो संकेत म्हणजे तुम्ही निवडलेला नंबर. पण अजूनही तो सांगायची घाई नाही, कारण स्वामी समर्थ सांगतात, योग्य वेळ येईपर्यंत थांबणं ही सुद्धा साधनाच आहे. आता तुमच्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी आठवा. तुम्ही ज्यासाठी खूप प्रयत्न केले पण यश मिळालं नाही. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला पण फसवणूक झाली. तुम्ही देवाला प्रश्न विचारले, माझ्याच आयुष्यात असं का? भक्तांनो, स्वामी समर्थ या सगळ्यांचं उत्तर देणार आहेत, पण क्रमाने हळूहळू. आजचा हा संदेश कोणालाही घाबरणारा नाही, कोणाचं मन दुखवणार नाही. हा संदेश आहे धीर देणारा, आधार देणारा, नवी दिशा दाखवणारा. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. आता पुन्हा एकदा मनात 4 नंबरची कल्पना करा. ते नंबर तुमच्यासमोर आहेत, पण अजून त्यावर प्रकाश पडलेला नाही. कारण प्रकाश पडतो तेव्हा अंधार संपतो. आणि भक्तांनो, ज्याच्या आयुष्यात आज अंधार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर स्वामी भक्तांनो, या 4 नंबरपैकी डोळे बंद करून एकच नंबर तुमच्यासाठी आहे जो तुम्हाला निवडायचा आहे. संदेश ऐकताना घाई करू नका. हा संदेश ऐकताना मन शांत ठेवा, कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी शब्दात नाही, मी अनुभूतीत आहे. आज स्वामी तुम्हाला जे सांगणार आहेत ते कदाचित तुम्ही ऐकायला तयार नसाल, पण ऐकणं फार गरजेचं आहे. डोळे बंद करा, मन शांत करा आणि स्वामींचं नाव हळूच घ्या, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, 12 हा आकडा केवळ अंक नाही. 12 म्हणजे 12 महिने, 12 राशी, 12 आदित्य, 12 ज्योतिर्लिंग म्हणजेच पूर्वत्वाचा आकडा. स्वामी म्हणतात, 12 नंबर निवडणारे भक्त आयुष्यात अनेकदा थांबले जातात, पण ते थांबणं शिक्षा नसतात, ती तयारी असते. तुमच्या आयुष्यात गोष्टी उशिरा घडत आहेत का? तुम्हाला वाटतं का मी सगळं योग्य करतोय तरी अडचणी का? स्वामी हसून म्हणतात, कारण तुला सामान्य नाही, विशेष बनायचं आहे. 12 नंबरच्या भक्तांनो, तुम्ही खूप सहन केला आहे. अपमान सहन केला, स्वतःच्या लोकांकडून दुखावलं गेलं,
मदत केली, पण बदल्यात काहीच मिळालं नाही. स्वामी म्हणतात, ज्याला मी उंच नेणार असो त्याला आधी खोलवर एकटं चालायला शिकवतो. तुमचं मन खूप वेळा म्हणालं असेल, आता बस, अजून नाही. पण स्वामी म्हणतात, थांब अजून थोडा वेळ, कारण मी ते जे देणार आहे त्यासाठी तुझं मन मजबूत असणं गरजेचं आहे. स्वामी 12 नंबरच्या भक्तांना एकच गोष्ट वारंवार शिकवतात, मौन. सगळ्यांना उत्तर देऊ नका, सगळ्यांना तुमची वेदना सांगू नका. स्वामी म्हणतात, ज्याला मी उत्तर देतो त्याला लोकांना उत्तर द्यायची गरज उरत नाही. तुमचं कर्म पाहिलं जात आहे, तुमचं संयम पाहिलं जात आहे. आणि लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. 12 नंबरच्या भक्तांनो, आता एक बदल सुरू झाला आहे. तुमच्या आयुष्यात अचानक संधी येईल, थांबलेले काम पुढे सरकेल, एखादी व्यक्ती माफी मागेल किंवा देव तुमचं नुकसान भरून काढेल. स्वामी म्हणतात, मी जेव्हा देतो तेव्हा हात नाही, झोळी भरून देतो. तुम्हाला जे गेलं असं वाटतंय ते प्रत्यक्षात काढून घेतलं गेलं, कारण त्याहून चांगलं देण्यासाठी जागा बनवली जात होती. स्वामी म्हणतात, माझ्यावर सोड, तुझं काम तू कर, बाकी मी पाहतो. तुम्ही एकच करा, सकाळी स्वामींचं नाव घ्या, रात्री झोपताना आभार माना आणि मनात कोणाबद्दल वाईट ठेवू नका. 12 नंबरच्या भक्तांसाठी स्वामींचा आशीर्वाद नेहमी असतो, फक्त तो शांतपणे काम करत असतो. डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी माझ्यासोबत आहे आणि ते माझ्यासाठी सर्व काही योग्य करत आहे. स्वामी भक्तांनो, आता आपण संदेशाच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे स्वामी बाहेरच नाही, आतलं बोलतात. डोळे बंद करा, श्वास हळू घ्या आणि मनात फक्त एकच नाव घ्या, स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू मला बाहेर शोधतोस पण मी तुझ्या संयमात बसलो आहे. 12 नंबरच्या भक्तांनो, तुमच्या मनात नेहमी एक युद्ध चालू असतं. एक मन म्हणतं सोडून दे सगळं, दुसरं मन म्हणतं थांब अजून थोडं. स्वामी म्हणतात, ज्याच्या मनात संघर्ष असतो तोच पुढे जाऊन इतरांना मार्ग दाखवतो. तुम्ही खूप वेळा स्वतःला प्रश्न विचारलात, मीच का, माझ्याच आयुष्यात असं का? स्वामी उत्तर देतात, कारण तुझ्यात सहन करण्याची शक्ती आहे. स्वामी म्हणतात, उशीर म्हणजे नकार नाही. 12 नंबर निवडणाऱ्यांच्या आयुष्यात स्वामी कधीच पटकन उत्तर देत नाही, कारण तुम्हाला तुटायचं नाही, तुम्हाला घडवायचं आहे. स्वामी म्हणतात, जे लवकर मिळतं ते लवकर संपतं, जे उशिरा मिळतं ते आयुष्य बदलतं. भक्तांनो, तुम्हाला कधी कधी खूप एकटं वाटतं ना, लोक असतात पण समजणारा कोणीच नसतो. स्वामी म्हणतात, एकटेपण ही शिक्षा नाही, ती माझ्याशी झालेली गुप्त थेट भेट आहे. ज्यावेळी सगळे दूर जातात त्यावेळी स्वामी जवळ येतात. तुम्ही हरवल्यासारखे वाटता पण प्रत्यक्षात तुम्ही स्वतःला शोधत असता. 12 नंबरच्या भक्तांनो, तुम्ही शांत आहात पण कमकुवत नाही. स्वामी म्हणतात, शांत माणूस सर्वात धोकादायक असतो, कारण तो स्वतःवर विजय मिळवलेला असतो. तुमचं सहन करणं, तुमचं गप्प राहणं, तुमचं देवावर सोडून देणं, हे सगळं वाया जाणार नाही. स्वामी शब्द देतात, मी तुझ्या अश्रूंचं सोनं करेन. आता वेळ बदलते आहे. 12 नंबरच्या भक्तांनो, तुमच्या आयुष्यात नवे लोक येतील, नवे मार्ग उघडतील, तुमची किंमत समजली जाईल. स्वामी म्हणतात, मी तुझी परीक्षा घेतली कारण तुला पद द्यायचं आहे. तुम्ही जे सहन केलं ते इतरांना सहन करावं लागणार नाही. स्वामी म्हणतात, आता स्वतःला दोष देणं थांबव, तू चुकीचा नाहीस, तू तयार होतास. मनात एकच वाक्य ठेवा, स्वामी जे करतात ते माझ्या भल्यासाठीच करतात. डोळे बंद करून म्हणा, श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे, मी एकटा नाही, कधीच नव्हतो. स्वामी भक्तांनो, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे शब्द कमी आणि अनुभूती जास्त असते. थोडा वेळ डोळे बंद करा, श्वास हळू घ्या आणि मनात फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जेव्हा शब्द थांबतात तेव्हा माझं काम सुरू होतं. 12 नंबरच्या भक्तांनो, तुम्ही अनेकदा गप्प राहिलात, उत्तर देता आलं असतं पण दिलं नाही.
सत्य माहीत होतं पण शांत राहिलात. स्वामी म्हणतात, मौन म्हणजे हार नाही, मौन म्हणजे आत्मबळ. तुमचं गप्प राहणं म्हणजे कमजोरी नाही, ते म्हणजे स्वतःवर नियंत्रण. स्वामी 12 नंबरच्या भक्तांना सर्वच आधी शिकवतात विश्वास. जेव्हा मार्ग दिसत नाही, उत्तर मिळत नाही, मदत येत नाही, तेव्हा स्वामी म्हणतात, आता माझ्यावर पूर्ण सोड. विश्वास म्हणजे सगळं कळणं नाही, विश्वास म्हणजे सगळं न कळताही शांत राहणं. स्वामी म्हणतात, तू इतरांना बदलायचा प्रयत्न केलास, आता स्वतःला ओळख. 12 नंबरच्या भक्तांना तुमच्यात खूप काही आहे जे तुम्हालाच माहीत नाही. तुमची ताकद, तुमची सहनशक्ती, तुमचं देवावरचं नातं, हे सगळं आता उलगडत आहे. स्वामी नेहमी मोठ्याने मदत करत नाही, ते शांतपणे काम करतात. चुकीचा मार्ग बंद होतो, योग्य माणूस वेळेवर भेटतो, मोठा अपघात टळतो. स्वामी म्हणतात, तुला कळण्याआधीच मी तुझी काळजी घेतो. जर आज तुम्ही सुरक्षित आहात तर ते केवळ योगायोग नाही. स्वामी म्हणतात, आता घाबरू नकोस, जे वाईट होतं ते मागे राहिलं आहे. 12 नंबरच्या भक्तांनो, तुमच्यासाठी कृपेचा काळ सुरू झाला आहे. मनात हळूच म्हणा, स्वामी माझ्यासोबत आहे आणि ते मला योग्य ठिकाणी घेऊन जात आहेत. डोळे उघडा, मन हलकं ठेवा आणि एक विश्वास सोबत ठेवा. श्री स्वामी समर्थ कधीच सोडत नाही. तर स्वामी भक्तांनो, ज्यांनी 34 हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. आजचा हा संदेश कोणत्याही योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. स्वामी म्हणतात, ज्यावेळी भक्त ऐकण्यासाठी थांबतो त्यावेळेस मी बोलायला सुरुवात करतो. आजचा हा 34 नंबरचा संदेश विशेषतः ज्यांनी खूप सहन केला आहे, ज्यांना वाटतं माझं कोण ऐकत नाही आणि ज्यांच्या आयुष्यात प्रश्न उभे आहेत त्यांच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, अरे भक्तांनो, तू ज्या वेदना गुपचूप सहन केल्या त्या प्रत्येक श्वासासोबत मी अनुभवले आहेत. तू एकटाच नाही, मी तुझ्या मागे उभा आहे. भक्तांनो, तुम्ही कधी कधी देवाला म्हणता, स्वामी मी खूप प्रार्थना केल्या पण काहीच बदलत नाही. स्वामी हसून म्हणतात, बदल झाला नाही असं तुला वाटतं, पण मी तुला मोडण्याऐवजी घडवत होतो. स्वामी सांगतात, जी गोष्ट आज तुला त्रास देते तीच उद्या तुला शक्ती देईल. प्रत्येक विलंब म्हणजे नकार नसतो, काही विलंब म्हणजे मोठ्या कृपेची तयारी असते. भक्तांनो, तुमचं मन थकलं असेल, डोळ्यात पाणी असेल आणि तरीही तुम्ही हसत असाल तर समजा स्वामी तुमच्यावर फार प्रेम करतात. 3 म्हणजे त्रिगुण, सत्व, रज, तम. तर 4 म्हणजे 4 दिशा, 4 अवस्था. 34 म्हणजे सर्व दिशांनी अडचण आली तरी स्वामींची कृपा मनोमन उभी असते. मी तुला सोडून कधीच गेलो नव्हतो, नाही, तू स्वतःला एकटं समजतोस. आज जर कर्ज वाढत असेल, नात्यात ताण असेल, आरोग्य साथ देत नसेल, मनात भीती असेल, तर स्वामी म्हणतात, फक्त आज नाही, पुढेच काही दिवस संयम ठेव, मी मार्ग उघडतोय. डोळे बंद करा, स्वामींचा फोटो डोळ्यासमोर ठेवा आणि मनात एकच वाक्य बोला, स्वामी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, ज्याने मला पूर्णपणे स्वीकारलं त्याचं ओझं मी स्वतः उचलतो. स्वामी समर्थ म्हणतात, भक्तांनो, तू रोज विचार करतोस, मी इतकं सहन का करतोस, माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का? स्वामी शांतपणे उत्तर देतात, ज्याला मी घडवतो त्यालाच मी थोडं अधिक थांबवतो, कारण त्याच्यासाठी सामान्य नाही, विशेष वाट पाहत असते. स्वामी सांगतात, मी कधीच भक्तांना त्रास देत नाही, पण भक्तांची शक्ती त्यालाच कळावी म्हणून परिस्थिती उभी करतो. भक्तांनो, तू रडलास, तू थकलास, तू हार मानायचा विचार केलास, तरीही तू उभा आहेस, हेच तुझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. स्वामी म्हणतात, ज्या नात्यांनी तुला वेदना दिल्या ती नाती तुटली नसती तर तू स्वतःला ओळखलंच नसतं. कधी कधी माणसं दुरावतात, पैसे अडकतात, स्वप्न लांब जातात. स्वामी म्हणतात,
दूर जातं ते तुझं नव्हतंच, जे थांबतं त्यावर माझा हात आहे. 3 म्हणजे त्रिकाळ, भूत, वर्तमान, भविष्य. 4 म्हणजे 4 अवस्था, जागृत, स्वप्न, सुषुप्त, तुरी. 34 म्हणजे मी तुझ्या भूतकाळात होतो, आज आहे आणि तुझ्या भविष्याची मी स्वतः काळजी घेतोय. स्वामी म्हणतात, तू जे मागतोस ते देणं मला अवघड नाही, पण ते सांभाळण्याची वेळ येईपर्यंत मी तुला थांबवतोय. भक्तांनो, जर आज मन अस्वस्थ असेल, झोप येत नसेल, भीती वाटत असेल, तर समजा स्वामी अगदी जवळ आहेत. स्वामी स्पष्ट सांगतात, जास्त प्रश्न विचारू नकोस, जास्त तक्रार करू नकोस. फक्त एक काम कर, माझं नाव शांतपणे घे, स्वामी स्वामी स्वामी. हा जप मनाला बळ देतो आणि न दिसणारे मार्ग उघडतात. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्ष झगडतोस ती गोष्ट योग्य वेळी अचानक मिळेल आणि तेव्हा तू म्हणशील, स्वामी उशीर झाला पण अन्याय नाही झाला. डोळे बंद करा, श्वास हळू घ्या, स्वामींचा मुखमंडल मनात ठेवा. मनात म्हणा, स्वामी जे माझ्या नशिबात आहे ते स्वीकारण्याची आणि जे नाही ते सोडण्याची शक्ती मला द्या. स्वामी म्हणतात, ज्याने स्वतःला माझ्या स्वाधीन केलं त्याचं आयुष्य माझी जबाबदारी आहे. भक्तांनो, हा संदेश इथे थांबत नाही, कारण 34 नंबरचा संदेश म्हणजे नवीन सुरुवात असते. भक्तांनो, ज्यावेळी सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, त्याच वेळी माझा हात एक दरवाजा तुझ्यासाठी उघडा असतो. तू जिथे थांबलास तिथूनच मी तुझं काम सुरू केलं आहे. स्वामी सांगतात, मी काम करतो तेव्हा गोंगाट करत नाही, माझं काम शांततेत होतं. आज तुला वाटत असेल काहीच बदल नाही, प्रयत्न वाया गेले, वेळ निघून गेली, पण स्वामी म्हणतात, वेळ निघून जात नाही, ती तुझ्यासाठी तयार होत असते. भक्तांनो, विश्वास तेव्हा सिद्ध होतो जेव्हा उत्तर न मिळालं तरी प्रार्थना थांबत नाही. तू मला प्रश्न विचारतोस, मी तुला अनुभव देतो. हा अनुभवच तुला मजबूत बनवतो. 3 म्हणजे त्रिदेवांचा आशीर्वाद, 4 म्हणजे 4 पायऱ्या, श्रद्धा, संयम, विश्वास, समर्पण. 34 म्हणजे या 4 पायऱ्यांवर चालणारा भक्त कधीच अडत नाही. स्वामी म्हणतात, भीती आली तर पळू नकोस, माझं नाव घे आणि थांब. स्वामी समर्थ हा 2 शब्दांचा मंत्र मनात गोंधळ थांबवतो. डोळे बंद करा, श्वास आत घ्या, हळू सोडा, स्वामींच्या चरणी मन ठेवा. मनात म्हणा, स्वामी मी प्रयत्न केलाय, आता सर्व तुझ्यावर सोपवतो. स्वामी म्हणतात, ज्याने सोपवलं त्याचं आयुष्य मी सोडत नाही. स्वामी सांगतात, अचानक मन शांत होणं, छोट्या गोष्टींमध्ये समाधान मिळणं, चुकीच्या वाटेपासून वाचणं, हीच माझी शांत कृपा आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे होणार आहे ते तुझ्या अपेक्षेपेक्षा चांगलंच असेल, फक्त थोडा संयम ठेव आणि थोडा विश्वास ठेव. भक्तांनो, हा संदेश ऐकल्यानंतर मनात एकच वाक्य ठेवा, स्वामी समर्थ आहे म्हणून मला भीती नाही. स्वामी म्हणतात, ज्याने हे मनापासून म्हटलं त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आज तुम्ही 56 नंबर निवडलेला आहे आणि हा नंबर निवडणं काही योगायोग नाही. स्वामी म्हणतात, ज्याला मी बोलावतो त्यालाच हा संदेश ऐकू येतो. हा संदेश पूर्ण ऐका, मधोमध थांबू नका, कारण शेवटी तुमच्यासाठी एक विशेष आशीर्वाद आहे. 5 + 6 = 11. 11 म्हणजे स्वामींचा अंक, 11 म्हणजे आध्यात्मिक जागृती, 11 म्हणजे जुने कष्ट संपून नवीन अध्याय सुरू होण्याचा संकेत. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे थांबलं आहे ते आता हालचाल करणार आहे. स्वामी म्हणतात, मी पाहतोय तुझ्या डोळ्यातलं दुःख, मनातली भीती आणि ओठांवरचं शांत हसू. तू खूप सहन केला आहेस, पण आता काळ बदलतोय. आर्थिक अडचणी, घरातील तणाव, नात्यांमधील दुरावा, आरोग्याची चिंता. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, घाबरू नकोस. स्वामी स्पष्ट सांगतात, वाईट करणारा
वाचत नाही आणि चांगला माणूस हरत नाही. ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी विश्वासघात केला, त्यांचं कर्म त्यांनाच भोगावं लागेल. तुला सूड घ्यायची गरज नाही, मी आहे. 56 नंबर निवडणाऱ्या भक्तांसाठी संदेश आहे. पुढील 3 ते 6 महिन्यात थांबलेले काम सुरू होईल. नवीन संधी मिळेल. पैसे अडकले असतील तर सुटतील. घरात शांतता येईल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या नशिबावर हात ठेवला आहे. डोळे बंद करा. स्वामींचं नाव घ्या. ओम श्री स्वामी समर्थ. श्वास आत घ्या, श्वास सोडा. स्वामी म्हणतात, तू जास्त विचार करतोस, थोडं मला सोपव. आजपासून भीती सोडा, शंका सोडा, नकारात्मक विचार सोडा. स्त्रियांसाठी तू खूप मजबूत आहेस. तुझं सहन करणं हे देव पाहतोय. पुरुषांसाठी तुझ्यावर जबाबदाऱ्या आहेत, पण तू एकटा नाहीस. स्वामी म्हणतात, मी घराचा कणा बनतो. जर हा व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आलं, अंगावर शहारा आला, मन हलकं झालं, तर समज स्वामी तुझ्याशी बोलली आहे. स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. तुझं आयुष्य सुधारेल, तुझं नशीब फळेल आणि तुझं मन शांत राहील. हा संदेश इथे संपत नाही. तो आजपासून तुमच्या आयुष्यात सुरू होतो. जर तुम्ही 56 नंबर निवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी कृपा लिहा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा संदेश ऐकत आला असाल तर समजा स्वामींनी तुम्हाला थांबवलं आहे. स्वामी म्हणतात, अजून संपलं नाही, माझं बोलणं बाकी आहे. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात काही गोष्टी मुद्दाम थांबल्या होत्या, कारण तुला योग्य वेळेची वाट पाहायची होती. आता ती वेळ आली आहे. नोकरी, व्यवसाय, लग्नाचा विषय, पैशांचा अडथळा, कोर्ट कचेऱ्या, वाद. स्वामी म्हणतात, मी अडथळे दूर करतोय. तू प्रयत्न करतोस, पण यश हातातून निसटते. स्वामी म्हणतात, अपयश म्हणजे नकार नाही, ती तयारी आहे. 56 नंबर निवडणाऱ्या भक्तांसाठी शेवटचा अपयश, शेवटची परीक्षा, शेवटचा संघर्ष. यानंतर मोठा बदल होईल. स्वामी स्पष्ट सांगतात, काही अडचणी तुझ्या नसतात, त्या पिढ्यांमधून आलेल्या असतात. 56 नंबर संदेश, पितृदोष संपतो, ग्रहांचा ताण कमी होतो, नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आजपासून स्वामींचं कवच तुझ्यावर आहे. स्वामी म्हणतात, तू सर्वांना सांभाळतोस, पण तुला कोणी समजून घेत नाही. नवरा बायको, तणाव, प्रेमात दुरावा, कुटुंबातील गैरसमज. स्वामींचा आदेश आहे, संबंध जुळवून आण, लवकरच संवाद वाढेल. मनातला कटुता निघेल, घरात सुख येईल. स्वामी सांगतात, तुझं शरीर नाही, तुझं मन जास्त थकलं आहे. झोप न लागणं, सतत चिंता, डोकं दुखणं, अंगात शक्ती नसणं. स्वामी म्हणतात, तू ठीक होशील. आजपासून नाव घ्या, ओम श्री स्वामी समर्थ. 56 नंबरचा संकेत आहे फोन कॉल, मेसेज, भेट, संधी. स्वामी म्हणतात, जी बातमी तू वाट पाहतोस ती येते. स्वामी म्हणतात, मी तुला खूप पाहिलं आहे. आता पुरे. आता अश्रू कमी होतील, आत्मविश्वास वाढेल, लोकांचा दृष्टिकोन बदलेल. स्वामी हात ठेवून म्हणतात, तू माझा आहेस. तुझं कोणी वाईट करू शकत नाही. 56 नंबर निवडणाऱ्या भक्तांसाठी संकटातून मुक्ती, स्थैर्य, समाधान, प्रगती. जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये 56 स्वामी कृपा लिहा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, आता मी थेट तुझ्याशी बोलतो आहे. जर तू हा भाग ऐकत असशील तर समज, तू सामान्य भक्त नाहीस. तुझं आयुष्य बदलायचं ठरलेलं आहे. स्वामी म्हणतात, तू लोकांमध्ये असूनही एकटा आहेस. मनातलं कोणाला सांगता येत नाही. हसत राहतोस, पण आत रडतोस. कोणी समजून घेत नाही. स्वामी सांगतात, मी आहे ना.
आजपासून एकटेपणा नाही, स्वामी तुझ्यासोबत आहे, चालत आहे. स्वामी थोडे कठोर शब्दात म्हणतात, तू माझ्यावर रागावलास, पण मी तुझ्यावर नाही. तू म्हणालास मी खूप प्रार्थना केल्या, काहीच झालं नाही. स्वामी उत्तर देतात, तुला जसं हवं होतं तसं नाही, पण जसं योग्य आहे तसं मी देणार आहे. स्वामी स्पष्ट करतात, तुझ्यावर वाईट नजर आहे, पण ती आता टिकणार नाही. 56 नंबरचा आशीर्वाद, वाईट स्वप्न कमी होतील, भीती निघून जाईल, घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. स्वामी म्हणतात, माझं नाव घेत जा, बाकी मी पाहतो. स्वामी म्हणतात, पैसा तुझ्या हातात टिकत नाही, कारण तू खूप देतोस, स्वतःसाठी कमी ठेवतोस. 56 नंबर निवडलेल्या भक्तांसाठी कर्जाचा भार हलका होईल, उत्पन्नाचा नवीन मार्ग उघडेल, अचानक मदत मिळेल. स्वामींचा शब्द आहे, तुला रिकाम्या हाताने ठेवणार नाही. स्वामी सांगतात, मी तुला सगळं आधी सांगत नाही, कारण तू घाबरशील, पण इतकं नक्की, पुढचा काळ हलका असेल. तुझं नाव सन्मानाने घेतलं जाईल, घरात हसू परत येईल. स्वामी म्हणतात, आता एकच गोष्ट लक्षात ठेव, कोणावर अति अपेक्षा नको, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया नको, सगळ्यांना उत्तर द्यायची गरज नाही, शांत राहा, स्वामी काम करत आहे. आता थोडा वेळ काही बोलू नका, फक्त मनात म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ, श्वास आणि सोड. स्वामी म्हणतात, इथेच तुझं उत्तर आहे. स्वामी दोन्ही हात ठेवून म्हणतात, तू जे गमावलं आहेस ते वेगळ्या रूपात परत येईल. अश्रूंचं रूपांतर आनंदात, संघर्षाचं रूपांतर यशात, एकटेपणाचं रूपांतर आधारात. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये स्वामी माझ्यासोबत आहे लिहा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी 78 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊ. आणि हा नंबर निवडणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही, कारण स्वामी म्हणतात, मी ज्याला बोलवतो तोच माझ्याकडे येतो. आज स्वामी स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत. मनापासून एका डोळे मिटा आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप दिवसांपासून आतून थकला आहेस, लोकांसमोर हसतोस, पण एकटेपणी डोळे भरून येतात. तू अनेक वेळा देवाला प्रश्न विचारलास, माझंच असं का? पण लक्षात ठेव, मी तुला कधी एकटं सोडलं नाही. 78 नंबरचा अर्थ आहे, 78 म्हणजे जुने कष्ट संपवून नवीन काळाची सुरुवात. हा नंबर संकटातून बाहेर काढणार आहे. आणि ज्यांनी हा नंबर निवडला आहे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल लवकरच दिसेल. स्वामींचा आशीर्वाद आहे, बाळा, तुझं नशीब उघडायला वेळ लागतोय, कारण मी तुला सामान्य नाही, विशेष बनवतोय. तू जे कमावलं आहेस ते परत मिळेल, आणि जे कधीच नव्हतं तेही तुझ्या आयुष्यात येईल. जीवन, पैसा आणि संकट. स्वामी म्हणतात, तुला पैशाची चिंता आहे, घराची जबाबदारी आहे, मनात असुरक्षितता आहे, पण लक्षात ठेव, तुझा उदरनिर्वाह माझ्या हातात आहे. तू फक्त प्रामाणिक राहा, बाकी मी पाहतो. बाळा, ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्यासाठी रडू नकोस. काही लोक आयुष्यात येतात आपल्याला धडा शिकवायला, आणि काही आपल्याला पुढे न्यायला. स्वामींचा गुप्त संदेश आहे. आज स्वामी एक खास वाक्य तुमच्यासाठी देत आहे, थोडं अजून सहन कर, मी तुझ्यासाठी मोठं काहीतरी तयार केलं आहे. येणारा काळ. 78 नंबर निवडलेल्या भक्तांनो, पुढील 3 ते 7 आठवड्यात एक आनंदाची बातमी, अडकलेले काम सुरू होईल, मनावरचा ताण हळूहळू कमी होईल, घरात शांतता येईल. स्वामी म्हणतात, बाळा, आजपासून तू काळजी सोड, तू माझा आहेस, आणि माझ्या भक्तांचं वाईट मी होऊ देत नाही. स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ 3 वेळा म्हणा, आणि मनातली इच्छा सांगा. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकत आला असाल तर समजा स्वामी स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहे, कारण हा संदेश फक्त कानांनी नाही तर आत्म्याने ऐकायचे असतात. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप वेळ शांत राहिला, सगळं सहन केलंस, कोणालाही उत्तर दिलं नाहीस,
लोकांना वाटलं तू कमकुवत आहेस, पण मला माहीत आहे तू संयमी आहे. आतापर्यंतचं दुःख का होतं? स्वामी म्हणतात, मी तुला मोडायला नाही, घडवायला हे सगळं दिलं होतं. जर तुला हे कळालं असतं तर तू रडला नसतास, पण आज कळेल तुझ्या अश्रूंची किंमत. बाळा, तू जेव्हा एकटेपणी रडलास तेव्हा मी तिथेच होतो. तुझा प्रत्येक अश्रू मी माझ्या पदरात साठवला आहे. तो वाया जाणार नाही. 78 नंबर आणि कर्मफळ. 78 नंबर म्हणजे जुनी कर्म संपवणारा अंक. थांबलेले नशीब चालू करणार, संयमाची परीक्षा घेऊन फळ देणारा. स्वामी म्हणतात, तुझ्या कर्माचं ओझं आता हलकं झालं आहे. पैसा, नोकरी, व्यवसाय. बाळा, तू पैशासाठी खूप धडपडलास, कधी अपमान सहन केलास, कधी कमी मोबदल्यात काम केलंस. पण आता लक्षात ठेव, तुझ्या हातात पैसा नाही, पण पैसा तुझ्या मागे येणार आहे. घरातील अडचणी. स्वामी म्हणतात, घरात ताण आहे, मतभेद आहेत, शांतता कमी आहे, पण लवकरच एक व्यक्ती बदलेल आणि सगळं वातावरण बदलेल. प्रेम आणि नातेसंबंध. बाळा, ज्याच्यावर तू जीव लावलास तो तुला समजून घेऊ शकला नाही, पण काळजी करू नकोस, तुला समजवणारी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येणार आहे. स्वामींचा कठोर पण सत्य संदेश आहे, सगळ्याला खुश ठेवण्याचा नाद सोड. तू देवाला खुश ठेव, बाकी जग आपोआप सरळ होईल. येणाऱ्या दिवसांची चाहूल. 78 नंबर निवडलेल्या भक्तांनो, पुढील 40 दिवसात मोठा बदल. एक फोन, संदेश, बातमी, अडकलेले काम सुरू, मनाला हलकं वाटायला सुरुवात. स्वामींची आज्ञा आहे. आज स्वामी एक गोष्ट सांगत आहे, दररोज सकाळी माझं नाव घे आणि भीती सोड, कारण भीती गेली की नशीब उघडतं. डोळे बंद करा, 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. बाळा, आजपासून तुझ्या आयुष्यात मी स्वतः लक्ष घालणार आहे. तू फक्त प्रामाणिक राहा, नम्र राहा आणि माझं नाव विसरू नकोस. हा भाग इथे संपत नाही, पण स्वामींची कृपा इथे थांबत नाही. स्वामी भक्तांनो, इथपर्यंत तुम्ही हा संदेश ऐकत आला असाल तर समजून घ्या, हा निव्वळ योगायोग नाही, हा स्वामींचा बोलावाच आहे. आजचा हा भाग मनाला धीर देणारा, आत्म्याला बळ देणारा आणि आयुष्याला दिशा देणारा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप वेळ वाट पाहिली आहेस, कधी देवाकडे पाहिलंस, कधी नशिबाकडे, पण आज मी स्पष्ट सांगतो, तुझी वेळ आता सुरू झाली आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा सगळं तुटलेलं वाटतं तेव्हाच काहीतरी नवीन जोडायला सुरुवात होते. तुझ्या आयुष्यात जे गेलं ते तुझं नव्हतंच. एकटेपणाची वेदना. बाळा, तू गर्दीत असूनही एकटा होतास, कोणी समजून घेतलं नव्हतं. पण लक्षात ठेव, एकटेपणा हा शाप नाही, तो तयारीचा काळ असतो. 78 नंबर म्हणजे संयम, शांतता आणि अचानक बदल. स्वामी म्हणतात, हा नंबर निवडणारे लोक साधे नसतात, ते आयुष्यात घडवलेले असतात. तुझ्या मनात प्रश्न आहे बाळा, तू अनेकदा विचार केलास, माझं काय होणार, मी कधी सुखी होणार. आज मी सांगतो, तू सुखासाठी जन्मलेलाच आहेस, फक्त उशीर झाला आहे. स्वामी म्हणतात, तू पैशासाठी कधी कोणापुढे हात पसरला नाहीस, हेच तुझं मोठं पुण्य आहे. आता तुझी मेहनत फळ देण्याच्या मार्गावर आहे. जिथे तुला कमी लेखलं गेलं तिथून मी तुला बाहेर काढणार आहे. तू योग्य ठिकाणी पोहोचशील, जिथे तुझी किंमत ओळखली जाईल. सगळेच आपले नसतात आणि जे आपले असतात ते नेहमी सोबत राहतात. ज्यांनी साथ सोडली त्यांना माफ कर, कारण माफी दिली की ओझं हलकं होतं. स्वतःला कमी समजणं बंद कर, तुझ्यात खूप सामर्थ्य आहे. मी तुझ्या सोबत आहे, म्हणून भीतीला जागा नाही. 78 नंबर निवडलेल्या भक्तांनो, पुढील 60 दिवसात मोठा निर्णय, आयुष्याला नवीन वळण, मनात स्थैर्य, देवावर विश्वास वाढेल. दररोज झोपण्यापूर्वी एकच वाक्य म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण.
डोळे मिटा, श्वास हळू घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, मी तुझ्या भरोशावर आहे. बाळा, तू जिथे अडकशील तिथे मी हात देईन. तू जिथे थकशील तिथे मी उचलून धरीन, कारण तू माझा आहेस. हा भाग इथे संपतो, पण अजून स्वामींचे शब्द शिल्लक आहे. चरणी कोटी कोटी नमन. आत्तापर्यंत आपण 4 वेगवेगळ्या नंबरमधून स्वामींचे संकेत, संदेश आणि मार्गदर्शन ऐकले. हे संदेश फक्त शब्द नाहीत, तर स्वामींची कृपा, इशारे आणि आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारे अमृत वचन आहे. आज आपण या प्रवासाच्या शेवटच्या भागात आलो आहोत. हा भाग फार महत्त्वाचा आहे, कारण इथे स्वामी तुमच्याशी थेट मनातून संवाद साधत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जो भक्त शांत मनाने ऐकतो तोच माझा खरा भक्त. तुझ्या आयुष्यात जे घडत आहे आणि जे घडणार आहे ते सर्व माझ्या इच्छेनेच आहे. तू आज ज्या परिस्थितीत आहेस, कधी अडचणीत, कधी संभ्रमात, कधी आनंदात, कधी दुःखात, हे सगळं तुझ्या कर्माचं फळ आहे. पण तुझं भविष्य माझ्या कृपेवर अवलंबून आहे. ज्यांनी कोणता नंबर निवडला होता, स्वामी सांगतात, नंबर काहीही असो, पण तुझी श्रद्धा खरी असेल तर मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तू जो नंबर निवडला होता तो तुझ्या मनस्थितीचा, तुझ्या प्रश्नांचा आणि तुझ्या काळाचा संकेत आहे. अजून थोडा संयम ठेव. तू खूप थकलास हे मला माहीत आहे, पण आता मागे फिरू नकोस, कारण तुझ्या आयुष्यात बदलाची वेळ जवळ आली आहे. जे अडकलेले काम आहेत, जे थांबलेले पैसे आहेत, जे नात्यांमधले गैरसमज आहेत, ते हळूहळू दूर होतील. जर तुझ्या मनात प्रश्न असेल की माझं काही होईल का, स्वामी माझ्यासोबत आहे का, तर स्वामी स्पष्ट सांगतात, हा व्हिडिओ तू पाहतो आहेस हेच माझं उत्तर आहे. दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी फक्त एकदाच मनात म्हणा, स्वामी समर्थ, मला योग्य मार्ग दाखवा. एवढंच पुरेसं आहे. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, हे 4 नंबरपैकी तुम्ही कोणता नंबर निवडला होता. नंबर लिहा, स्वामी समर्थ असं लिहा आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा नमन. हा भाग ऐकताना किंवा पाहताना मन पूर्ण शांत ठेवा, कारण या क्षणी स्वामी तुमच्याशी अंतःकरणातून बोलत आहे. तू खूप काही सहन केलं आहेस. लोकांनी तुला समजून घेतलं नाही, कधी अपमान झाला, कधी स्वतःलाच प्रश्न पडला, मी चुकीचा आहे का. पण लक्षात ठेव, तू चुकीचा नव्हतास, फक्त वेळ तुझी नव्हती. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा काळ येतो जिथे सर्व काही थांबल्यासारखं वाटतं. काम करत राहतोस पण फळ दिसत नाही, प्रार्थना करतोस पण उत्तर मिळत नाही. हा काळ शिक्षा नसतो, तो तयारीचा काळ असतो. तो नंबर तुझ्या मनात चालू असलेल्या विचारांचा आरसा होता. तुला उत्तर हवं होतं, मी योग्य मार्गावर आहे का. स्वामी म्हणतात, हो, तू योग्य मार्गावरच आहे, फक्त गती कमी आहे. दिशा नाही बदलायची. तू सगळ्यांसाठी प्रामाणिक राहिलास, पण सगळे तुझ्यासारखे नसतात. याचा अर्थ तू वाईट नाहीस, याचा अर्थ तू वेगळा आहेस. जे लोक तुझ्या आयुष्यात दूर गेले ते ओझं होतं, आशीर्वाद नव्हते. जर तुझ्या मनात सतत भीती असेल, उद्या काय होईल, पैसे, आरोग्य, कुटुंब, तर स्वामी सांगतात, उद्याची काळजी आज करू नकोस. तू आज माझ्यावर विश्वास ठेव, मी उद्याची जबाबदारी घेतो. तुझं संकट मोठं वाटतं कारण तू एकट्याने ते पाहतो आहेस. माझ्या नजरेत ते खूप लहान आहे. आता जे अडथळे आहेस ते एका मागोमाग एक दूर होतील. तू जेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतोस तेव्हा माझी कृपा तुझ्यावर पडते. यामुळेच आज तुला थोडं हलकं वाटतंय, मन शांत होते. कोणालाही वाईट बोलू नकोस, कोणाचं वाईट मनातही ठेवू नकोस. तुझं काम मी पाहतो. तुझ्या आयुष्यात जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा चांगले असेल. फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. आता कमेंटमध्ये जरूर लिहा, तुम्ही हा भाग शेवटपर्यंत ऐकला का आणि मनाला शांती मिळाली का. तर स्वामी भक्तांनो, हा
हा स्वामी समर्थ संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.